हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, सध्या काही जो ट्रेंड सुरू आहे पाईप क्लिनरचा, तर त्यापासून बघा आपण सुंदर असं तोरण बनवलेलं आहे. सगळ्यांना आवडेल आणि असं सुंदर तोरण आहे. एकदम नाजूक असं तोरण आहे. दरवाजावरती डेलीसुद्धा वापरू शकता किंवा सणावाराला सुद्धा हे एकदम फुलांच्या कळ्या असल्यासारखं असं सुंदर दिसतं. तर हे जर सुंदर असं तोरण तुम्हाला बनवायचं असेल घरच्या घरी, तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. कुठेही स्किप नका करू. आणि यामध्ये अजून तुम्ही वेगळं थोडंफार काही बनवायचं असेल तर बनवू शकता. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करते. तर त्याआधी मी काय काय साहित्य लागतं ते मी इथे दाखवणार आहे. त्यासाठी बघा इथं पाईप क्लिनर लागणार आहेत आपल्याला. त्यासाठी त्याच्यानंतर बघा आपण जे पाठीमागं ग्रीन कलरची टेप गुंडाळलेली आहे ती, छोट्या घंटी, बेल, मोती आणि बघा गन लागणार आहे आपल्यासाठी. आणि पाईप क्लिनर जे वापरलं आहे आपण, तर ह्यामध्ये मी गुलाबी कलर वापरला आहे. तुम्ही यामध्ये कुठलाही कलर वापरू शकता. पाठीमागे एक छोटासा व्हिडिओ मी अपलोड केला होता, देवांसाठी हार बनवलेला होता. तो लाल कलरचा होता. अशामध्येच होता, फक्त लाल कलर होते. ही अशीच फुलं बनवलेली होती. तर बघा त्यावरती एका ताईंची कमेंट आली होती की बनवून दाखवा. मग म्हटलं की चला बनवून दाखवावं. तर बघा हे फूल बनवण्यासाठी आपल्याला एका पाकळीसाठी एक पाईप क्लिनर लागते. तर एका पाईप क्लिनरपासून आपण बघा, आणि एक फूल बनवण्यासाठी 4 पाईप क्लिनर लागतात. तर एक पाईप क्लिनरचे आपण अशा पद्धतीने मधून दुमडून कट करून घ्यायचे, बरोबर मध्यावरती कट करून घ्यायचे. आणि सगळे जे आहेत ते आपल्याला जेवढे लागणार आहेत तेवढे कट करून घ्यायचे. म्हणजे एका पाकळीसाठी एक पाईप क्लिनर लागणार आहे आणि एका पूर्ण कळीसाठी म्हणजे फुलासाठी आपल्याला 4 पाईप क्लिनर लागणार आहेत. तर बघा अशा प्रकारे मी इथं पूर्ण घेतलेले आहेत. आणि आता हे सगळ्या ज्या आहेत तर ते मधोमध दुमडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी आता इथं दुमडून सगळ्या दाखवते तुम्हाला. मी असं तुम्हाला समजण्यासाठी मी 4-4 करून ठेवले, कारण एकदमच सगळं ठेवलं तर ते कळणार नाही, म्हणून मी असं 4-4 ठेवलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे बरोबर मधोमध आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. आणि बघा सुंदर अशी पाकळी आपण बनवणार आहोत. तर व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओ स्किप नका करू. तर बघा आता पाकळी बनवण्यासाठी मी पहिलं एक घेतला तुकडा, आणि हे बघा अशा प्रकारे मध्ये घालून थोडंसं फक्त ट्विस्ट करायचं, म्हणजेच फिरवून घ्यायचं. आणि हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बोटाच्या सहाय्याने करून जो काही जास्तीचा जो भाग खाली आलेला असतो तर तो भाग घ्यायचा. वरती बघा बोटाच्या सहाय्याने बरोबर असा पाकळीचा आकार द्यायचा. आणि जो मोठा जो पाईप उरलेला आहे त्याच्याने आपण गोल फिरवून घ्यायचं, म्हणजे ते सगळे जे पाईप खाली आलेले असतात तर ते व्यवस्थित बसून जातात. हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा दाखवते. एकात एक दोन्ही अडकवले, त्याच्यानंतर अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचं एकावरती एक. आणि बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित पाकळीचा आकार देऊन एक्स्ट्राचा जो जास्तीचा आहे त्यावरती आपण ट्विस्ट करून घ्यायचं, गुंडाळून घ्यायचं. आणि सगळ्या पाकळ्या आपण अशाच प्रकारे बनवून घ्यायचे. अगदी सोपं आहे. तुम्हाला हे आता बघताना जरी थोडंफार अवघड वाटलं तरी तुम्ही हे आणलं आणि घरी करताना तरी तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा बघा. आणि जर तुम्हाला कोणाला ट्राय होत नसेल किंवा घरी कामं असतील तर तुम्ही आपल्याकडं ऑर्डरसुद्धा देऊ शकता. यामध्ये भरपूर सारे कलर्स आपल्याकडं आहेत. यामध्ये लाल, गुलाबी, चॉकलेटी, केशरी, पांढरा, त्याच्यानंतर पिवळा, असे भरपूर सारे कलर्स अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जो काही कलर हवा असेल ते तोरणासाठी तुम्ही कलर सांगू शकता. तर बघा इथं बघा छान अशा मी पाकळ्या आता पूर्ण करून घेते. 2-2 पाकळ्या मी इथे ठेवलेल्या आहेत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात यावं म्हणून. तर ह्या सगळ्या पाकळ्या आपल्या बनवून झाल्या आहेत बघा. आणि बोटाच्या साह्याने वरचा जो आकार असतो तो निमुळता घ्यायचा, पुन्हा मध्यभागी थोडासा मोठा आणि खाली निमुळता असा बरोबर करून घ्यायचा. आता हे काही अवघड नाही, कारण हे मध्ये तार असते त्यामुळे आपण जसं करेल तसं होऊन जातं. बघा एवढ्या सगळ्या पाकळ्या मी इथं बनवून घेतलेल्या आहेत फुलांसाठी. तुम्हाला जेवढी फुलं बनवायची तेवढ्या पाकळ्या तुम्ही अगोदरच तयार करून घेऊ शकता. आता बघा ह्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या आता आपल्याला एकमेकांना जॉईंट करून घ्यायच्यात. आता मी इथं गन वापरले. अशा प्रकारे हे बघा गन गरम झाली की असं ग्लू लावून घ्यायचा. आता इथं तुम्ही जो आरी वर्कसाठी ग्लू वापरतो तो सुद्धा वापरला तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीने अगोदर 2-2 पाकळ्या मी इथं जोडून घेतल्या. आणि नंतर पुन्हा ह्या 2 सुद्धा आहेत तर त्यासुद्धा 2 पलीकडच्या साईडने अशा जोडून घेतल्या. आणि
पुन्हा अजून हे पूर्णच फूल जोडण्यासाठी, कळी जोडण्यासाठी मध्ये असा ग्लू लावून घ्यायचा आणि हे सुद्धा व्यवस्थित जोडून घ्यायचं. बघा एकदम छान अशी कळी आपली तयार झालेली आहे. आणि आता हे जे खालचा भाग जो असतो देठाचा, तर त्या देठाच्या भागाला आपल्याला जी ग्रीन टेप मी दाखवली होती ती लावायची आहे. ग्रीन टेप ऐवजी तुम्ही इथं ग्रीन कलरचे जे पाईप क्लीनर आहे ती सुद्धा वापरू शकता, परंतु मग मी ग्रीन टेप व्यवस्थित वाटत होती, म्हणजे नाजूक वाटत होती, म्हणून मी ग्रीन टेप वापरलेली आहे. तर हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला थोडासा ग्लू लावून घेतला ग्रीन टेपला आणि अशा पद्धतीने आपण देठाचा भाग जो आहे तर तो संपूर्ण कव्हर करून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं निघणार पण नाही आणि ते पाठीमागचा जो भाग आहे तर तो हिरवा असा कळीला देठासारखा छान दिसतो. तर बघा अशा पद्धतीने गोल गोल गुंडाळून आपण थोडा थोडा ग्लू लावायचा आणि गोल गोल गुंडाळून पूर्ण करून देठाचा भाग तयार करून घ्यायचा. अशाच प्रकारे मी सगळ्या ज्या कळ्या आहेत आपले फुलं आहेत तर ते कंप्लीट करून घेतलेत बघा मैत्रिणींनो. अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असते. जरी तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. परत आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळं काही घेऊन येताना मी तुमची जी काही डाऊट असतील ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. तर बघा सुंदर अशी कळी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर बघा मी मध्ये टाकण्यासाठी तोरणाच्या मध्ये थोडंसं सुंदर दिसण्यासाठी लुक वेगळा येण्यासाठी हे छोटे छोटे पॉम घेतलेले आहेत. आता इथं मला कलरचेच हवे होते म्हणून मी कलरचे घेतले आणि बाकीचे जे सिंगल कलरचे होते ते मी बाजूला ठेवले. बघा एक दोरा घेतला आपण, जे मोठा दोरा असतो गोधडी वगैरे शिवण्यासाठी, तर तो दोरा घेतला. त्याच्यामध्ये पॉम एक घातला. नंतर छोटीवाली जी बेल आहे तर ती टाकली आणि त्याच्यानंतर 6 मोती ओवले. आता बघा या ठिकाणी मी मोठे मोती घेतलेत. या ठिकाणी आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मोती, स्वस्तिक भरपूर काही मिळतं. मी अजून सध्या आणलेलं नाही, परंतु ते पुढं आपण करणारच आहोत. आता ऑर्डर जशा येतील तसं. आता हे ऑर्डरचं जसं आलं तसं मी बनवून तुम्हाला शेअर करते. तर हे बघा हे पूर्ण 6 बेलचे मी तयार केलेत आणि ह्या कळ्या ज्या आहेत तर त्या आपल्या सगळ्या कळ्या तयार झालेल्या आहेत बघा इथं. आता जो वरचा जो आकार असतो बघा कळीचा, तर एकदम छान असा शेप आपण देऊ शकतो बघा. हातात घेतल्याच्या नंतर अगदी सुंदर कळी गुलाबाची अशी दिसल्यासारखी दिसते. आणि हा जो आकार असतो तर तो आपण हाताने सुद्धा सुंदर असा करू शकतो. आपल्याला जसा हा आकार हवा असेल तसा करू शकतो आपण. फुललेली कळी अशी करायची असेल तर तसा सुद्धा पाठीमागे ओढू शकतो किंवा आहे अशीच ठेवू शकतो आपण बंद कळी. त्याच्यानंतर मी इथं लोकर घेतलेली आहे. तुम्ही साधा पांढरा दोरा घेतला तरी चालेल किंवा साधी लेस घेतली तरी चालेल. तर मी इथं लोकर घेतली, चमकीची लोकर माझ्याकडे होती ती घेतली आणि सुरुवातीला एक डबल लोकर बांधून घेतली, म्हणजे आपल्याला थोडंसं मोठं हवं असेल तर दरवाजाला मोठं, परंतु हेच 3 फुटाचं मी करते. तर बघा सुरुवातीला 3 मोती ओवून घेतले आणि त्याच्यानंतर ही जी कळी आहे तर ती कळी टाकून घेतली. बघा अशा पद्धतीने कळी आपण ओवून घेतली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि त्याच्यानंतर 8 मोती ओवले. पुन्हा एक कळी ओवलेली आहे आपण. अशी लोंबती दरवाजावरती लटकती आपण ज्या वेळेला तोरण लावतो तर त्यावेळेला असे खाली लटकत असतात ते कळ्या ज्या आहेत तर त्या, तर एकदम सुंदर दिसतं. तर 8 मोती 1 कळी, 8 मोती 1 कळी अशी करून मी सगळे ज्या कळ्या आहेत तर त्या आता कंप्लीट तोरण जे आहे तर ते कंप्लीट करून देते. अगदी सुंदर, कमी पैशात, कमी खर्चात आणि दिसायला अगदी भारी दिसतं. हे तुम्ही गौरी गणपतीच्या मखराला सुद्धा एकदम नाजूक लावू शकता किंवा दरवाजावरती सुद्धा नाजूक लावू शकता. आता काय होतं सणावारांमध्ये सुद्धा किंवा असं डेली सुद्धा दरवाजावरती मोठं तोरण लावलं तर ते डोक्याला वगैरे लागतं. तर त्यापेक्षा हे असं सुद्धा तोरण बऱ्याच जणांना असं नाजूक असं तोरण आवडतं. तर त्यामुळे हे एकदम छान असं तोरण आहे. यामध्ये भरपूर प्रकार आहेत, आपण एक एक करून दाखवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची तोरणं. त्याच्यानंतर वॉल हँगिंगसुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला. फक्त तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे काय होणार आहे मी नवीन व्हिडिओ बनवला की तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर पाईप क्लीनरपासून सुद्धा मी नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे आणि अजून आपण जे रांगोळी मॅटचे असतात तर रांगोळी मॅटचे सुद्धा अजून मी टाकणार आहे. तर त्यासाठीच सांगते सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे बघा हे सुंदर असं तोरण आपलं तयार झालेलं आहे. तर मी सगळ्या ज्या बेल होत्या त्यासुद्धा बांधून घेतलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो तुम्हाला हे तोरण कसं वाटतंय, आवडलं किंवा नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. माझी सांगण्याची पद्धत कशी आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा.
आणि बघा, ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी सुद्धा तोरणासाठी मेसेज करायचा आहे, रांगोळीसाठी मेसेज करायचा आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.